चला माऊली 11 संघ आपले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कोसमाई गाडी संघाचा 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आदरणीय सन्माननीय कार्तिकदादा पाटील, मयूरदादा पाटील, त्याचबरोबर सुरेशदादा पाटील यांच्या मदतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. त्याचबरोबर 6 हॅट्रिकसाठी वेलकम, हार्दिक आपलं स्वागत आहे. या ठिकाणी मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत. विलंगी गावातून मात्र या ठिकाणी उपस्थित झाल्यात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला कोसमाई खाडी अ संघ खेळताना पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला माऊली 11 अ संघ खेळताना पाहायला मिळतोय. या दोन संघांमध्ये एक मोठी बॅटल. पहिले षटक घेऊन अमोल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मात्र नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालंय. कृपया कोणी मुख्य मंचाच्या समोरून कोणी बाईक घेऊन जायचं नाहीये, एक महत्वाची सूचना मात्र या ठिकाणी आहे. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आलंय. पहिला चेंडू मात्र निर्धाच्या रूपामध्ये फेकला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल ओर द विकेटने दाखल होताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला मात्र ऑस्टमच्या बाहेरचा बॉल चेस केला मिड विकेटला. एक धाव मात्र पूर्ण केले गेले. नक्कीच पाहायचं आहे पंचांचा डिसिजन काय आलाय तर एक धाव मात्र नक्कीच पूर्ण झालाय. श्रीगणेश झालाय माऊली 11 तलावपाडा संघाचा. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. पहिले षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालाय. एका बाजूला कोसमाई खाडी पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला माऊली 11 तलावपाडा. या दोन संघांमध्ये एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या राऊंडचा हा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. यानंतर सेकंड राऊंडचे सामने पाहायला मिळतील. लॉर्ड्स आपण टाकणार आहोत. त्यासाठी आई कुर्लाई कशित संघ, त्याचबरोबर जय बजरंग शिरगाव संघ, त्याचबरोबर आई चंडिका कोपर संघ यांचे प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. विजेता संघांचे प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल दाखल झालाय. ऑफस्टमच्या बाहेर बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 या आकड्यावरती. या दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती दाखल होईल अमोल. चांगला लेग कटर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठेतरी फलंदाजाला वाटलं की व्हाईट बॉल जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. ते चित्र मात्र दिसून आलेलं नाहीये. डॉट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीनं आलाय. निदाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क होती अमोल. ऑफ साईडला इनफिल्डच्या काय फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, परंतु इथे मात्र नक्कीच खेळाडू थोडासा मात्र नक्कीच स्लाइड झालाय. तो सुरकूप असेल हीच अपेक्षा मात्र या ठिकाणी असणार आहे. फर्स्ट एड किट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. रिटायर आउट मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. बॅट्समन दुखापत मात्र होताना पाहायला मिळाली. सेकंड राऊंडच्या लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यामुळे विजेत्या संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. इथे मात्र नक्कीच ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चेस केला. लॉंगॉनला लॉंगॉनचं शतक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण भरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या स्वरूपामध्ये चेंडूची संख्या झालाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. जबरदस्तरित्या गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. अमोलची एक विकेट सुद्धा प्राप्त केला. त्याचबरोबर नक्कीच कमी प्रमाणात धावा खर्च केल्या. सर जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. कोस्माई खाडी संघ प्लीज थोडीशी घाई करा. जास्त टीम मीटिंग आपण करायची नाहीये. गोलंदाजी मार्कवरती पंकजला आपण पाहतोय या सेकंड ओव्हरमध्ये. हायलाइट्समध्ये आपण पाहतोय मागच्या षटकाची. जबरदस्त गोलंदाजी अमोलची आपल्याला पाहायला मिळाली. अचूक लाईन अँड लेंथ ॲक्युरेसी काय असते ते त्याचं एक उत्तम उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलं. आता या सेकंड ओव्हरमध्ये पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम मात्र चेंडू पाहायला मिळाला. कुर्लाई कशीत जय बजरंग शिरगाव आई चंडिका कोपर आणि त्यानंतर श्रीराम कसराली या 4 विजेत्या संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. ऑन साइडला फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटला मात्र नक्कीच शतक आहे. त्याला बीट करून फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय. षटकार गुड शॉट अप्रतिम. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. फुलटॉस होता. मिड विकेटला मात्र क्लिअर केला. इथे मात्र नक्कीच पंचांकडे अपील नक्कीच झाली होती. परंतु पंचांनी मात्र नक्कीच कुठल्याही प्रकारची दाद मात्र या अपीलवरती दिलेली नाहीये. एकदम नक्कीच येताना पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11. 3 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते आणि दुसऱ्या षटकामधील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. टो क्रशर यॉर्कर मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. एकदम नक्कीच पूर्ण केली गेले. ड्रॉप मात्र आपण इनिंग्स ब्रेकमध्ये ओपन करणार आहोत. त्यासाठी मी विजेत्या संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय कृपया आपण समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. टॉस चेंडू इथे मात्र नक्कीच मिस केलाय. फुल टॉस चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर येताना आपली फॉर्मॅलिटीज सुद्धा आपण पूर्ण करून घ्यायची आहे. नेता चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा फलकावरती लागल्या काय. 12 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील या ठिकाणी पाहायला मिळते. एकदम नक्कीच येईल. लेगबायच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 13 या आकड्यावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13. 13 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात.
गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज दाखल झालाय धर्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका मात्र नक्कीच चांगला मिड विकेटला बीट करून सरळ चेंडू मात्र निघून जाईल. फ्लॅट 6. षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार क्रमांक 2 मात्र नितीनच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 19 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटकार मात्र येताना पाहायला मिळाला पहिल्याच चेंडूवरती. एका मोठा प्रहार मात्र नक्कीच नितीनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 15 धावा फलकर 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळतोय नितीन. फुलटॉस चेंडू मनगटाचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा पुरेपूर फायदा आणि सरळ मात्र डिलिव्हर्ड केलाय मिड विकेटला. षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुड शॉट, अप्रतिम. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आधीचा चेंडू जर पाहिला तर नक्कीच ओरपीच होता, त्यानंतर फुल टॉसला मात्र नक्कीच मिड विकेटला पाठवलं. अप्रतिम मात्र फटकेबाजी मात्र नितीनची पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती लागले गेले आहेत. 25 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पंचवीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. जर षटकाराची हॅट्रिक मात्र पूर्ण झाली तर नक्कीच कार्तिक दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते. फटका मात्र फसलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये नक्कीच शतशक होता, परंतु त्याला बीट करतोय. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. कुठेतरी नक्कीच नितीनला विकेटवरती टिकून राहणं गरजेचं आहे. वैयक्तिक 23 धावसंख्येवरती खेळतोय. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र नक्कीच एका बाजूने किल्ला लढवतोय, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर थोडासा स्ट्रगल मात्र सुरू होता, परंतु या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र येताना पाहायला मिळाले. त्यानंतर व्हाईट बॉल मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो, इट्स व्हाईट. धावसंख्येत 1ने ओढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 या आकड्यावरती. 28 रन स्कोरवरती लागले जात आहेत. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. गोलंदाजी मार्क होती. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण लॉर्ड्स ओपन करणार आहोत सेकंड राऊंडच्या. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 28 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा इथून खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती ओ द विकेटने. ऑप्स 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 31 या आकड्यावरती. क्षमास्वी 30 या आकड्यावरती. कार्तिक दादा पाटील यांच्याकडून नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि आतापर्यंत नक्कीच नितीनच्या बॅटमधून 4 षटकार मात्र येताना पाहायला मिळाले. 4 षटकार मात्र येताना पाहायला मिळालेत. जरा जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. अमोल, तुम्ही आधी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केले, त्यामुळे अमोल तुम्ही इथे गोलंदाजी नाही करू शकत, कारण पॉवर प्ले मध्ये तुम्ही गोलंदाजी केले नाही घेतला का? क्षमास्वी. आयोजकांच्या मदतीनं सूचना आली म्हणून आम्ही नक्कीच इथे सूचित केलं. क्षमास्वी अमोल, सॉरी. गोलंदाजी मार्क होते. अमोल मात्र या ठिकाणी दाखल झालाय या 4थ्या षटकामध्ये.
ड्राईव्ह मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ मध्ये. लॉंग ऑफचं शतक मात्र पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली गेले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 37 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. अजून इथून एक 11 चेंडूंचा खेळ शिल्लक येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर नितीन खेळपट्टीवरती टिकून राहिला तर एक मोठी टोटल मात्र स्कोर कार्डवरती बिल्ड होताना पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलं मागच्या 3 षटकांमध्ये चौकार षटकांची आतंशबाजी मात्र नक्कीच पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. षटकातील दुसरा चेंडू घेऊन अमोल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. इथे मात्र फटका फसलाय. मिस्टर स्ट्रोक झालाय. खूप उंची मात्र नक्कीच या ठिकाणी प्राप्त झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर अखेरकार मात्र नक्कीच झेल कंप्लीट केलाय. कॅच मात्र नक्कीच कंप्लीट केलाय. गुड कॅच. धर्मेशच्या माध्यमातून एक सुंदर झेल मात्र टिपला जातोय. विकेटचं पतंग होते. फलंदाज गॉन. जगदीश न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहू शकतायत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 37. 2 चेंडूंचा खेळ झालाय. विकेट मिळवून देताना पाहायला मिळतोय अमोल या षटकामध्ये. पहिला ब्रेक थ्रू मात्र पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय अमोल. निताव चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठेतरी वाटलं होतं जगदीशला हा अवंतर चेंडू जाईल परंतु ते दृश्य पाहायला मिळत नाही. या 3 चेंडूंचा खेळ झालाय. चौथ्या षटकामधील एका बाजूला कोसमाई खाडी तर दुसऱ्या बाजूला मावली 11 तलावपाडा या 2 संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. ऑफसाईडला चांगला ड्राईव्ह परंतु तितकंच चांगलं शतक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. एकदा मात्र पूर्ण केली गेले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 38. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. कुठेतरी एक सेट झाला. फलंदाज डगआउटमध्ये परतला गेला. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असणार आहे भरत आणि जगदीश या 2 फलंदाजांवरती. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अमोलचा जर विचार केला तर ऑल ओव्हर मात्र या इनिंगमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ऑफसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. बॅकवर्ड पॉइंट मध्ये कुठलीही चुकी होणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज गॉन. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नवीन फलंदाज रवी मैदानामध्ये आपण पाहू शकतात. इन हॅट नंबर 4 वरती. कृपया आपण जो मुख्य मंच आहे त्या मुख्य मंचाच्या समोरून कोणी आपण गाडी न्यायची नाहीये. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या चौथ्या षटकामधील. 38 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अमोल बॉलिंग ट्रॅकवरती येईल. 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये त्याने मिळवल्यात. इथे मात्र नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीनं आलाय. धावसंख्येत 1 पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 39. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. अमोलची हयामने मात्र गोलंदाजी करतो आणि त्याचा एक बेनिफिट मात्र नक्कीच मिळते. अजून इथून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अमोल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय.
पुलचा फटका मात्र इथे लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. 2 धावा मात्र नक्कीच सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये 36 होता, परंतु या षटकांमध्ये फक्त आपण पाहू शकताय तर 5 धावा येताना पाहायला मिळाला. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इंग्लंड आणि भारत या 2 संघांमध्ये कसोटी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 237 धावांवरती मात्र भारतीय संघ जाऊन पोहोचलाय. 3 विकेट मात्र गमावलेत. एक मोठी पार्टनरशिप मात्र या ठिकाणी पाहायला मिळते रोहित शर्मा आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजा या 2 फलंदाजांच्या मध्ये. आज नक्कीच शतक मात्र पाहायला मिळालं. रोहित शर्माच्या बॅटमधून हिटमॅनची बॅट आज बोलताना पाहायला मिळाली. जवळ मॅचच्या दिशेने 2 धावा मात्र इथून पळून काढत जात आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 43, 43 रन स्कोरवरती राखले जात आहेत. आई कुर्लाई कशित, जय बजरंग शिरगाव, त्याचबरोबर आई चंडिका कोपर आणि श्रीराम कसराली 4 संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकणार आहोत. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती डबल येताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज कोणताही मार्क वरती खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र नक्कीच लॉंग स्टॉप रिजनला फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चेंडू नक्कीच स्टॉप झाले. त्यापूर्वी 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. मागच्या 2 चेंडूवरती मात्र नक्कीच 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. 45 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 45 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात आणि नक्कीच हिटमॅनचा आकडा आला स्कोरकार्ड वरती आणि हिटमॅन मात्र डगआउट मध्ये परतला गेलाय. परंतु एक जबरदस्त शतक मात्र पाहायला मिळालं. चर्चा मात्र असणार आहे. जवळजवळ 131 धावांची एक जबरदस्त इनिंग मात्र पाहायला मिळाली. इथे मात्र फटका स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला शतशक आहे आणि त्याला बीट करून चेंडू मात्र निघून जाईल. सीमारेषा पलीकडे 1 बाउन्सने आलाय हा चौकार. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 49 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. अजून इथून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. माऊली 11 तलावपाडा संघ मात्र 49 वरती जाऊन पोहोचलाय. आई कुर्लाई कशित, जय बजरंग शिरगाव, आई चंडिका कोपर, श्रीराम कसराली या 4 संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय, कृपया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये आपण उपलब्ध व्हायचं आहे. कारण लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकतोय सेकंड राऊंडच्या आणि त्याचबरोबर दोन्ही संघांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. 12th मॅन मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली 11 तलावपाडा आणि त्याचबरोबर कोसमाई खार्डी या 2 संघांचे. खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर मात्र चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजाला मात्र काही समजलं नाही. बीट होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय पंचांच्या मध्यातून. अर्धशतक ओके. पंच या ठिकाणी नक्कीच डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मी कौतुक करेन जगदीश यांचं. एक स्पोर्टमॅन स्पिरिट मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटची एज होती मात्र नक्कीच सांगितलं की बॅटची एज आहे आणि असं बऱ्याच कमी वेळा पाहायला मिळतो. आणि पुलचा फटका मिड विकेटला क्लिअर झालाय. शेवटच्या चेंडूवरती चांगलं फिनिश मात्र या ठिकाणी केलंय. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 55 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत आणि 56 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं. 56 टू विन असेल.
56 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला, कुर्लाई कशीत, जय बजरंग शिरगाव, त्याचबरोबर आई चंडिका कोपर आणि श्रीराम कसराली चारही संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकतोय आणि पुढच्या 5 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती आमचे जवळीक मित्र तुषारजी सोनाने यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऑडिओ तुषार, थँक्यू सो मच. चला, 5 संघ आहेत, 2-2 चिठ्ठ्या पहिल्या उतरल्या जातील. शेवटची चिठ्ठी राहील त्या संघाला बाय दिली जाईल. याची दखल घ्या. हे इकडेच या, आपण इथेच ड्रॉ करून घेणार आहोत. चला, चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जातोय. 2 पहिले कुठले संघ असतील हे पाहणार आहोत. या कोणी उचला, 2-2 चिठ्ठ्या या ठिकाणी उचलायच्या आहेत. 5 चिठ्ठ्या टोटल आहेत, पहिल्या 2 चिठ्ठ्या उचला. चला, 2 चिठ्ठ्या आपल्याला पाहायला पडत आहेत. आता मात्र ही राहिलेली चिठ्ठी ही महत्वाची असेल. पहिली मॅच ही असेल, लक्षात ठेवा. जय बजरंग शिरगाव, श्रीराम कसराली. लक्षात ठेवा, जय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली. ही पहिली मॅच असेल आणि विजेता संघ आणि आई चंडिका कोपर आणि आई कुलाई कशीत या संघाला जर पाहिलं तर बाय असेल. लक्षात ठेवा, या चिठ्ठ्यांचा ड्रॉ होता तो आम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी केला गेलाय. चला, शिरगाव आणि कसराली. विकी 1 मिनिट थांबा. चला, शिरगाव टीमचे कॅप्टन आलेत का? प्रकाशजी पाटील साहेबांना विनंती करतोय, तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो. या प्रकाशजी पाटील, तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस स्पिन केला जाईल या महत्वपूर्ण मॅचचा. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. स्वर्गीय विशाल राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ राकेश मोरेश्वर मेहर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये संपूर्ण स्पर्धेकरिता देण्यात आले. त्यांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. श्री राम कसराली विपक्ष जर पाहिलं तर संघ एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जय बजरंग शिरगाव. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया. टॉस त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. मॅचला सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल सुंदररित्या होता आणि त्याच करायचं जर पाहिलं तर जबरदस्त लाईन होती आणि पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून राहिलाय. प्रत्येक विकेट करता या ठिकाणी जर पाहिलं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय कार्तिकजी पाटील, सुरेशजी पाटील, मयूरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करिता या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राइज. फुल टॉस मिस केला गेला आणि आवडला जर पाहिलं तर सुंदर लाईन होती आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्ले डाऊन झालेत. पहिला धक्का लगावला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण संघ पाहतायत, अर्थातच
खार्डी संघाला पहिला धक्का निश्चित स्वरूपात लगावला गेला आहे आणि एक सर्वात मोठा ब्लिक ब्लो आता मात्र मैदानाच्या बाहेर निघता दिसतोय, कारण की ज्याची संघामध्ये भरपूर जागा मोठी आहे आणि आता मात्र तशा फलंदाजाला हे मैदान सोडावं लागते. पहिला धक्का धावसंख्या 0 असताना लगावला जातोय. अर्थातच कोस्माई खार्डी असंघाला, कोस्माई खार्डी म्हटलं तर त्यांच्या गावामध्ये होणारी सर्वात मोठी खार्डी प्रीमियर लीग कोस्माई चषक देखील आपण मोठ्या जोमात आपण पाहतोय आणि निश्चित स्वरूपात एक जबरदस्त ऑल इज वेल असलेली स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर कमेंट्स या संपूर्ण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. सर्व डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. खरोखर जर पाहिलं तर चांगली ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व काही नेटकं साफ सूत्र आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे पाहाल तिथे रंगीबेरंगी आपल्याला फ्लड्स पाहायला मिळतात, त्यानंतर जर पाहिलं तर डगआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकांसाठी काही ना काही देण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. म्हणूनच तर काय वैतरणा विभागामधील तलावपाडा परिसरातील एक मानाची स्पर्धा माऊली चषक 2024 ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, हुक केला, बॉलला थेट पाठवलं गेले, डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या पहिल्याच बॉलवरती पंकजने इरादे स्पष्ट केले, मी आलोय आणि माझं काम आहे आणि मी माझं काम मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय सिक्सरनी 6 धावा फेकून झालेत. याही वेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोजून मापून तोलून मारलेला हा बहुमूल्य दर्जेदार उत्तुंग षटकार 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय मिस्टर पंकज, एक जबरदस्त खेळाडू आहेत, मॅन इन फॉर्म. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टायगर अभी भी जिंदा आहे असं मैदानाच्या आतमध्ये दर्शवतात मिस्टर पंकज. 2 चेंडू मध्ये आता मात्र 12 धावा केल्यात. जबरदस्त फलंदाजी. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे पंकज भारत सिरीज आपण पाहिले ती म्हणजेच खाडी प्रीमियर लीगचा जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून साकारण्यात आली. यावेळेला देखील जर पाहिलं तर लॉंग लेगला बॉल वेगाने चालल्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहता क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मोक्याच्या सणी सर्वात मोठी विकेट गमावली आहे. पंकज याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. सर्वात मोठी चुकी झाली आहे. आता मात्र विकेट गेली आहे, एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 13. तीन चेंडू मध्ये 13 धावा ज्याने बनवला तो पंकज. आता मात्र रन आउटच्या माध्यमातून मैदान त्याला सोडावं लागतंय. एक जबरदस्त खेळी एकंदरीत जर पाहिलं तर मिस्टर पंकजच्या माध्यमातून झाली, फेकी झाली आणि तिथून भरपूर दूर होते. एसटी रक्षकाला बॉल सापडला आणि आवडला जर पाहिलं तर सर्वात मोठी विकेट मिळाली ती म्हणजेच अर्थातच माऊली 11 तलावपाडा असंघाला. अर्थातच पंकज बॅक टू दी डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर संजय देखील जर पाहिलं तर चांगली गुणवत्ता प्रत्येक स्पर्धेमध्ये सिद्ध करत आलेत. तेव्हाच सेकंदरी जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. अमोल आणि संजय हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. दोघांनाही एक चेंडू अजून खेळले नाही आहे. एकही चेंडू या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत नाही आहेत. परंतु जर पाहिलं तर आतापर्यंत त्यांची कामगिरी त्याच्या संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. 5 बॉल झाले, 2 विकेट गेल्या, थोडंसं अडचणीमध्ये आहे परंतु धावा 13 आहेत. ही चांगली बाब या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुढे एकदा रवी ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि यापुढे देखील करतील अशी अपेक्षा प्रत्येक खेळाडूंकडून असेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर स्टेट डाऊन डी ग्राउंड बॉल 1 बाउन्स ओव्हर 0. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा चौकार निघून जातोय. येतोय 4 धावा आणि आता मात्र 4 धावा संघाची धावसंख्या धाव फडकावरती लगवली जाईल ती म्हणजेच आपण पाहत आहेत निश्चित स्वरूपात 17 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कोस्माई खार्डी असंघाला विजयाकरिता 24 चेंडू 39 धावांचं लक्ष्य.
24 बॉल 39 ची गरज ही मैदानाच्या आतमध्ये असेल आणि या धावा होतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल. पहिल्या डावात चांगली फलंदाजी झाली ती म्हणजेच माऊली 11 त्याला पाडा अ संघाच्या माध्यमातून आणि आता मात्र जर पाहिलं तर तशाच काही प्रकारची फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आले ते म्हणजे मिस्टर अरविंद आले बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त गोलंदाज आहेत अरविंद. विजागरीत इथून देखील बऱ्याच धावांचं लक्ष असेल परंतु जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये अधिराज्य आहे आतापर्यंत ते म्हणजेच खाली अ संघाचं कारकिर्दी त्याने प्रतिनिधित्व गाजवले. चांगली खेळी त्यांच्या फलंदाजाने केलेत आणि त्याच करीता जर पाहिलं तर चांगली खेळी त्याच्या माध्यमात राहिली. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच अमोल. त्यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचाचा इशारा आलाय. एक सिंगल रन या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती लगवली जाईल ती म्हणजे आपण पाहणार आहोत 18च्या घरामध्ये. अरविंद चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल तुमच्याकडून प्रत्येक संघाला. याही वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केले गेले आणि पंच देखील तेच सांगतायत हा व्हाईट बॉल असेल. आणखीन एक व्हाईटच्या माध्यमातून धाव अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 19च्या घरामध्ये 24 बॉल 37 धावांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला अमोल नॉन स्ट्राईक एंडला संजय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुढे एकदा तयार झालेत. ऑन साइडला बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देख असं मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या बॉलवरती अंबरने ठोकलाय भव्य षटकार. समोर टाकला होता आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मागचा पाय थोडासा वाकवला तो मैदानावरती टेकवला आणि तिथून जर पाहिलं तर षटकार ठोकला. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफटकावरती आपण पाहत आहेत 25. 23 बॉल 21 ची गरज. ओहो यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर खेळण्यासाठी तयार झाले आणि इथून जर पाहिलं तर हा बॉल डॉटच्या माध्यमात राहील. आता मात्र जर पाहिलं तर मॅचचं समीकरण थोडंसं बदलत चाललंय. 22 बॉल आणि 31 ची गरज ही मैदानाच्या आतमध्ये राहील. चांगल्या ट्रॉफीज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. ओव्हर दी विकेटने स्लॉक स्लिप केलाय पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून. यावेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमोलची बॅट बोलू लागली आहे. जबरदस्त फलंदाजी. याही वेळेला षटकार निघून जातोय 6 धावा. क्या बात आहे. अशा प्रकारची फलंदाजी होणं अपेक्षित होती आणि मॅन इन फॉर्म ब्रँड ऑफ आपण पाहतोय जबरदस्त केली याच्या माध्यमातून राहिली. कोस्मे खार्डी ए संघाचा आतापर्यंत तारणहार ब्रँड म्हणून आपण पाहतोय ते म्हणजे मिस्टर अमोल यांना. यापुढचा बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली गेली. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत. एकच सिंगल वरती सॅटिस्फाय व्हावं लागेल कारण की ज्यावेळेला क्षेत्ररक्षक आले होते त्यावेळेला जर पाहिलं तर चांगलं त्यांनी कॅरी केलं बॉलला. त्यानंतर फेकी केली गेली. पाहता अमोल आणि संजय या दोन्ही फलंदाजांनी एक धाव त्या कंप्लीट केली गेली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या धावफटकावरती 32. आता मात्र 20 चेंडू शिल्लक असतील आणि 24 धावा या मॅचचं समीकरण. 20 चेंडू आणि 24 धावा. मॅच फसली आहे आणि आता मात्र जर पाहिलं तर वर्चस्व राहील खाडी संघाचं. ऑन साइडला शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिलं तर सरळ चेंडूला पाठवलं गेलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता. इट्स आउट ऑफ दी पार्क. ह्यूज सिक्सर षटकार. मॅन इन फॉर्म जबरदस्त फलंदाजी. एका बाजूला जर पाहिलं तर संजय आणि दुसऱ्या बाजूला अमोल हे दोन्ही बंधू हे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जर पाहिलं तर फलंदाजी करतायत अफलादून. आतापर्यंत 6 चेंडू दोघ जण खेळलेत आणि आतापर्यंत 23 धावा या पार्टनरशिपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 19 बॉल 18 ची गरज. 19 बॉल 18. हा बॉल जर पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केले गेले. पंच सांगतात व्हाईट बॉल असेल. आता मात्र चेंडू जास्त असतील धावा कमी असतील. अर्थातच 19 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची आवश्यकता. थोडंसं जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 तलावपाडा संघ हा मैदानाच्या आतमध्ये थोडासा कमी जाणवला गेला.
ओहो यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळला गेला क्षेत्ररक्षक आलेत परंतु प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडूला फेकून दिले जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र सामन्याचं समीकरण सोपं झालंय. आता मात्र 11 धावा येणार तुमच्याकडे. 18 चेंडू शिल्लक असतील. 18 मध्ये 11 धावेचं लक्ष. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय का? येस त्या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात 18 बॉल आणि 11 धावेंची गरज इथून देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. महत्वपूर्ण लढतीमध्ये महत्वपूर्ण आपण सामना आपण पाहतायत. अठरा बॉल आणि आता मात्र फक्त आणि फक्त 11 धावेंची गरज असेल. मिस्टर प्रणय हे आले बॉलिंग ट्रॅक वरती. कोस्माय खार्डी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक जबरदस्त संघ म्हणून या संघाला कित्येक स्पर्धेमध्ये पाहिले आणि आता मात्र दोन बंधू एक जबरदस्त खेळी ही मैदानाच्या आतमध्ये ते साकारतायत. आणि आता मात्र मिस्टर प्रणय आले षटक क्रमांक 3 मध्ये. 18 बॉल 11. पहिला बॉल जर पाहिजे ऑन साइडला मोठा फटका खेळलाय आणि या बॉलला पाठवलंय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आणि षटकारच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण की दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जमले. एका बाजूला अमोल आणि यावेळेला जर पाहिलं तर संजय. जबरदस्त फलंदाजी अमोलच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आलाय. काय खेळी करतायत दोन्ही बॅटर अविस्मरणीय. आता मात्र जर पाहिले तर एक मोठा विजय. जर खार्डी प्रीमियर लीग असताना तर टॉप 1 मध्ये देखील गेली असते. कारण की 17 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत आणि चेंडू प्लस देखील केले असते. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार. कोरबा टप्प्याचा बॉल ऑन साइडला वाईड रेकॉर्ड टाकला होता. ऑन साइडला बॉल वळवले गेले. क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल प्राप्त केली गेली. आता मात्र विजयाकरिता 4 धावेचं लक्ष. 16 चेंडू मध्ये 16 चेंडू आणि 4 धावेचं लक्ष. कोसमाई खार्डी या संघाला आपण पाहतोय. माऊली 11 तलावपाडा हा संघ थोडासा बॅकफुटला जाणवला गेला. 4 धावेची गरज. ओहो यावेळेला जर पाहिलं तर 4 धावेची गरज असताना डायरेक्ट हिट झालाय. बॉल मागे गेला आणि पाहता जर पाहिलं तर 200 चेंडू मागे धावतात. एक धाव कंप्लीट केली गेली आणि यावेळेला जर पाहिलं तर चेंडू निघून जातोय. तो म्हणजेच गेलाय की नाही हा पाहणं महत्वाचं असेल. यावेळेला जर पाहिलं तर विजय चौकार आलाय. कुठलीही गरज नव्हती गोलंदाजाला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये विजय झालाय. अर्थातच कोसमाई खार्डी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढच्या वाटचालीत शुभेच्छा असतील. आर्डक माऊली 11 तलावपाडा या स्पर्धेमध्ये भाग घेतला प्रत्येकांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. चला या पुढची मॅच आपण पाहणार आहोत ती म्हणजेच जय बजरंग शिरगाव विपक्ष श्रीराम कसराली. चला श्रीराम कसराली नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतलाय? श्रीराम